नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र विषयाच्या 15 जून 2025च्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10व्या प्रश्नापासून सुरुवात करत आहोत. याआधी आपण 1 ते 9 प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. आपला 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जोखीम संकल्पना स्पष्ट करते? खालीलपैकी कोणतं जोखीम संकल्पना स्पष्ट करतं? पर्याय ए, जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता खूप जास्त असते. पर्याय बी, जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता खूप कमी असते. पर्याय सी, जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता स्थिर असते. आणि पर्याय डी, जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता अत्यंत अचूक असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए, पर्याय ए, जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता खूप जास्त असते. तुम्हाला माहिती आहे, जोखीम ज्याला आपण काय म्हणतो, रिस्क म्हणतो. म्हणजेच काय, एखाद्या निर्णयातून काय परिणाम होईल याची खात्री अजिबात नसते. म्हणजे नफा होईल की तोटा होईल हे आधीच आपल्याला ठामपणे सांगता येत नाही. म्हणजेच काय, भविष्यातील परिणाम काय असतात विद्यार्थी मित्रांनो, अनिश्चित असतात. पर्याय ए काय म्हणतो, जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता खूप जास्त असते. म्हणजे जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनता खूप जास्त असते तेव्हा खूप फायदा होऊ शकतो, तर कधी तो खूप तोटा देखील ठरू शकतो. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर शेअर बाजारात गुंतवणूक केली, शेअर बाजारात गुंतवणूक केली तर कधी मोठा फायदा मिळतो, कधी म्हणजे कधी फायदा मिळतो, कधी तोटा होतो. कधी-कधी कमी नफा मिळतो. म्हणजेच त्याचा परिणाम काय होतो, की सतत बदलत असतात आणि त्याच्याबद्दल आपण निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही ना, का त्याच्यातून आपल्याला किती प्रॉफिट मिळणार आहे. आज भरपूर प्रॉफिट मिळालं तर उद्या भरपूर प्रॉफिट मिळेलच याची खात्री नाही ना. आणि याच अनिश्चिततेमुळे निर्णय घेणाऱ्याला धोका वाटतो आणि हाच धोका म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जोखीम होय. म्हणूनच ज्या परिस्थितीत संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता काय असते, जास्त असते, तीच परिस्थिती जोखीम संकल्पना स्पष्ट करते. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आता आपण बीकडे वळूया. बी काय म्हणतो, की जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता खूप कमी असते. आता याचा अर्थ काय, की एखाद्या निर्णयातून मिळणारे परिणाम जवळ ठरलेलं असतं. थोडाफार फरक असला तरी तो मोठा नसतो ना. म्हणजे जसं एक उदाहरण द्यायचं झालं, की बँकेत ठेवी ठेवणे, नफा किती मिळेल हे आधीच माहीत असतं. त्यामुळे अनिश्चितता कमी असते आणि जोखीमही खूप म्हणजे जोखीम पाहायला गेलं तर खूप कमी असते. म्हणून हा पर्याय आपल्याला योग्यपणे स्पष्ट करत नाही. पर्याय सी पहा, जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता ही स्थिर असते. इथे निष्पत्ती बदल असलं तर त्या एका ठराविक मर्यादेत बदलतात. म्हणजे परिणाम कसे असतील याचा अंदाज काय असतो आपल्याला आधीच असतो. त्यामुळे फार मोठा धोका जाणवत नाही. अनिश्चितता मर्यादित असल्यामुळे जोखीम जास्त मानली जात नाही. म्हणून हा पर्याय देखील काय विद्यार्थी मित्रांनो, चुकीचा आहे. आता पर्याय डी कडे वळा. जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता अत्यंत अचूक असते. आता याचा अर्थ काय, तर निष्पत्ती ही पूर्णपणे माहीत असतात. म्हणजे त्यातून काय निष्पन्न निघणार आहे हे आपल्याला पूर्णपणे माहीत असते आणि कोणताही बदल होणार नाही याची खात्री असते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ठराविक वेतनाची नोकरी. आता तुम्हाला माहिती आहे ठराविक, माहिती मला का, मला महिन्याला एवढा-एवढा पगार मिळणार आहे. ठराविक वेतनाची नोकरी. इथे अजिबात अनिश्चितता नसतेच ना, ज्यामुळे जोखीमच नसते. म्हणून हा पर्याय देखील काय आहे, जोखीम दर्शवत नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक ए काय म्हणतो, जेव्हा संभाव्य निष्पत्तींची परिवर्तनशीलता खूप जास्त असते तेव्हा जोखीम असते असे म्हणता येईल. आलं लक्षात? आता प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो बघा. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते विधान शुद्ध स्पर्धेच्या गृहीतकासाठी बरोबर आहे? खालील त्याचे पर्याय दिलेले आहेत त्यांनी. शुद्ध स्पर्धेतील पेढी किंमत स्वीकारता असते. दुसरं, पेढ्या एकविध उत्पादने तयार करतात. तिसरं, या बाजारामध्ये पेढ्यांचा मोठ्या संख्येने समावेश होतो. आणि चौथं,
पेढ्या बहुविध वस्तूंचे उत्पादने करतात. हां, इथे 4 पर्याय दिलेले आहेत त्यांनी, की ह्या 4 पैकी काय सांगितलं त्यांनी? बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधान शुद्ध स्पर्धेच्या गृहीतकासाठी बरोबर आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण 4 पर्याय पाहिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायांमध्ये त्यांनी ए, बी, सी, डी. आता एमध्ये त्यांनी काय दाखवलेलं आहे? पर्याय 1, 3 आणि 4. बीमध्ये पर्याय 1 आणि 2. सीमध्ये पर्याय 2 आणि 3 आणि डीमध्ये पर्याय 1, 2 आणि 3. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी. पर्याय डी का? तर शुद्ध स्पर्धा म्हणजे असा बाजार जिथे खूप मोठ्या संख्येने, लक्षात घ्या, खूप मोठ्या संख्येने विक्रेते आणि खरेदीदार असतात. या बाजारात सर्व पेढ्या काय असतात? एकमेकांशी तीव्र स्पर्धा करतात. आलं लक्षामध्ये? त्यामुळे कोणतीही एक पेढी स्वतःहून किंमत ठरवू शकत नाही. वस्तूंची किंमत ही बाजारातील एकूण मागणी आणि पुरवठ्यावर ठरते. म्हणून शुद्ध स्पर्धेला एक आदर्श बाजार रचना मानली जाते आणि तिची काही ठराविक वैशिष्ट्ये असतात, जी तिला इतर बाजार रचनेपेक्षा काय वेगळं महत्त्व देते किंवा एक वेगळी ओळख निर्माण करते. तर आपला पहिला पर्याय काय होता बरं? शुद्ध स्पर्धेतील पेढी किंमत स्वीकारता असते. बरोबर आहे ना? असते. शुद्ध स्पर्धेच्या बाजारात विक्रेते आणि खरेदीदार दोघांची संख्या खूप मोठी असते. त्यामुळे बाजारातील किंमत ही एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्यावर ठरते. कोणतीही एक पिढी आपली विक्री वाढवण्यासाठी किंमत वाढवू किंवा कमी करू शकत नाही. जर तिने किंमत वाढवली तर ग्राहक दुसऱ्या पिढीकडून वस्तू खरेदी करतात. हां. आणि किंमत कमी केली तरी तिच्या एकट्या प्रयत्नांनी बाजारभाव बदलत नाही. म्हणून शुद्ध स्पर्धेत पेढी ही काय असते? किंमत स्वीकारता असते. म्हणून आपला पर्याय ए जो आहे, 1 नंबर जो आहे, तो शुद्ध स्पर्धेतील पेढी किंमत स्वीकारता असते. हे बरोबर आहे. त्यानंतर आपण दुसरं पाहिलं, की पेढ्या एकविध उत्पादने तयार करतात. बरोबर आहे ना? एकविध केला किंवा त्याला होमोजिनियस एकजिनसी वस्तू असं म्हटलं जातं. शुद्ध स्पर्धेत सर्व पेढ्यांनी तयार केलेली उत्पादने पूर्णपणे एकसारखी असतात. ग्राहकाच्या दृष्टीने कोणत्या पेढीकडून वस्तू घेतली याला फरक पडत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं की गहू किंवा तांदूळ असेल, हे सर्वत्र समान दर्जाचे असतात. उत्पादनात फरक नसल्यामुळे ग्राहक फक्त किमतीवर निर्णय घेतात. म्हणूनच एकविध उत्पादने हे शुद्ध स्पर्धेचं काय आहे? एक महत्त्वाचं गृहीतक आहे. त्यामुळे आपला दुसरा जो आहे, पेढ्या एकविध उत्पादन तयार करतात, हे बरोबर आहे. तिसरं पाहूया आपण. या बाजारामध्ये पेढ्यांचा मोठ्या संख्येने समावेश होतो. नक्कीच असतो, की शुद्ध स्पर्धेत बाजारात खूप मोठ्या संख्येने पेढ्या कार्यरत असतात. प्रत्येक पेढीचा बाजारातील वाटा फारच लहान असतो. यामुळे कोणतीही एक पिढी एकटी हाती किंमत किंवा पुरवठ्यावर परिणाम करू शकत नाही. कोणतीही एक पिढी ती स्वतः एकटी किंमत किंवा पुरवठ्यावर अजिबात परिणाम करू शकत नाही. पेढ्यांची संख्या जास्त असल्यामुळे हां, स्पर्धा अतिशय तीव्र असते किंवा जास्त असते आणि बाजार अधिक कार्यक्षम राहतो. म्हणून हे विधान योग्य आहे. तर चौथं विधान पाहूया आपण. पेढ्या बहुविध वस्तूंची उत्पादने करतात. बहुविध वस्तू नाही, आपण इथे पाहिलं की एकविध वस्तू. बहुविध किंवा भिन्न उत्पादने तयार करणे हे शुद्ध स्पर्धेचं वैशिष्ट्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. जेव्हा प्रत्येक पिढी आपले उत्पादन वेगळे किंवा असे ब्रँडेड किंवा म्हणजे अधिक गुणवत्तेन हे त्याच्यामध्ये भिन्नता बनवते. म्हणजे तेव्हा तो बाजार एखादी काय म्हणतात त्याला, मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा ठरतो. शुद्ध स्पर्धेत पाहायला गेलं तर उत्पादनात कोणताही फरक नसतो. बहुविध नसतं, तर एकविध असतं. त्यामुळे आपला जो पर्याय क्रमांक 4 आहे, तो काय आहे बाळांनो? चुकीचा आहे. आता पर्याय 4 नसलेला कुठला मुद्दा आहे? कुठला? डी आहे. डीमध्ये पर्याय 4 दिले का नाही? पर्याय 1, 2 आणि 3. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आलं लक्षामध्ये? चला, आता नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो? तर खालीलपैकी कोणते केन्सचे अल्पकालीन उपभोग फलन आहे? पर्याय ए, सी बरोबर ए स्मॉल ए अधिक स्मॉल बी व्हाय. पर्याय बी, सी बरोबर ए वजा बी व्हाय. पर्याय सी, सी बरोबर बी व्हाय.
पर्याय डी सी बरोबर ए बी वाय. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए सी बरोबर ए प्लस बी वाय. विद्यार्थी मित्रांनो, केन्सच्या उपभोग सिद्धांतानुसार अल्पकालीन किंवा अल्प काळामध्ये त्याला शॉर्ट रन म्हणतो आपण. अल्प काळात उपभोग हा उत्पन्नावर अवलंबून असतो. लक्षात घ्या. केन्सचे अल्पकालीन उपभोग फलन हां, अल्पकालीन किंवा अल्प काळात उपभोग हा उत्पन्नावर अवलंबून असतो. उत्पन्न वाढले की उपभोग वाढतो. उत्पन्न उत्पन्न वाढले की उपभोग वाढतं. पण उत्पन्न शून्य असले तर उपभोग पूर्णपणे शून्य होत नाही. हां, कारण लोक मूलभूत गरजा भागवण्यासाठी काय करतात, कर्ज घेतात किंवा आपण जी मागे काहीतरी सेव्हिंग करून ठेवलेली असेल ती बाहेर काढतात. हां, म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न शून्य असेल तरी तो काय अन्न पाणी खायचं सोडून देतो का? नाही. तो काय करतो, त्याच्या आधीची कुठे जमापुंजी असेल ती बाहेर काढतो आणि आपला उपभोग मात्र रोजचं जसं दैनंदिन आहे तसं तो चालू ठेवतो. म्हणूनच केन्सचे अल्पकालीन उपभोग फलन हे आपलं सी बरोबर ए अधिक बी व्हाय. आता इथे लक्षात घ्या, सी बरोबर काय आहे, तर सी बरोबर आहे उपभोग. सी बरोबर आहे उपभोग आणि व्हाय उत्पन्न. व्हाय काय आहे लिहून घ्या, व्हाय आहे उत्पन्न आणि ए आहे स्वायत्त उपभोग आणि बी आहे सीमांत उपभोग प्रवृत्ती. यामध्ये ए हा उत्पन्न असतानाही होणारा उपभोग दर्शवतो, तर बी व्हाय तर बी व्हाय हा काय दर्शवतो, उत्पन्नावर अवलंबून असलेला उपभोग दर्शवतो. हे जे समीकरण आहे हे काय आहे आपलं बरोबर आहे. आता इतर पाहायला गेलं तर ते केसच्या अल्पकालीन उपभोग फलनाशी जुळत नाहीये. तर आपण पर्याय हा पाहूया बी. तर सी बरोबर ए वजा बी व्हाय हे उत्पन्न वाढल्यावर उपभोग कमी होतो असं दाखवतो, जे प्रत्यक्षात योग्य नाही. नेक्स्ट आहे आपला सी बरोबर बी वाय. या समीकरणामध्ये स्वायत्त उपभोग दाखवलेला नाहीये. तर सी बरोबर ए बी वाय हे समीकरण केन्सच्या सिद्धांतात वापरलेच जात नाही. म्हणून केन्सचे अल्पकालीन उपभोग फलन दर्शवणारा योग्य पर्याय आहे आपला ए सी बरोबर ए प्लस बी वाय. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे आपला, जेव्हा व्यक्ती किंवा कुटुंबाचे उत्पन्न कमी होते तेव्हा त्यांचा उपभोग खर्च त्याच प्रमाणात कमी होत नाही. याला डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय ए प्रदर्शन परिणाम, पर्याय बी उत्पन्न परिणाम, पर्याय सी रॅशट परिणाम आणि पर्याय डी उठाव परिणाम. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रॅशट परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे उत्पन्न कमी होते तेव्हा सामान्यपणे असे वाटते की त्याचा उपभोग खर्चही त्याच प्रमाणात कमी होईल, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. लोक आपली जीवनशैली जी असते ना ती रोजच्या सवयी आणि गरजा लगेच बदलत नाही. म्हणजे घरातली जी व्यक्ती आहे ते घरातील अन्न, वीज, शिक्षण किंवा मुलाबाळांचं जे शैक्षणिक खर्च वगैरे असेल तर ते डायरेक्ट बंद करत नाही. म्हणजे उत्पन्न जरी कमी झाले तर त्यांचा उपभोग खर्च लगेच तितकासा कमी होत. लोक आपल्या ज्या सवयी असतात किंवा आपलं जीवनमान टिकून आहे तो टिकवून ठेवण्यासाठी काय करतो, एकतर कर्ज घेतो बँकेकडून, नाहीतर आपण जी बचत केलेली असते प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तींनी जी बचत केली असते ते बाहेर काढतात. काही जमापुंजी असेल मागे ठेवून दिलेली ती ते बाहेर काढतात आणि याच घटनेला आपण काय बोलतो विद्यार्थी मित्रांनो, रॅशट परिणाम असं म्हणतो. जेव्हा व्यक्ती किंवा कुटुंबाचे उत्पन्न वाढले, जेव्हा व्यक्ती किंवा कुटुंबाचे उत्पन्न वाढले तर काय होतं बाळांनो, त्यांचा उपभोग खर्चही वाढतो आणि त्याच पातळीची सवय लागते. नंतर काही कारणाने उत्पन्न कमी झाले तरी लोक लगेच आपला खर्च कमी करत नाहीत. आपली जी दैनंदिन कार्य आहे किंवा जी आपली जीवनशैली आहे, सवयी आहेत, गरजा आहेत, त्या तशाच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे उपभोग खर्च उत्पन्न जितका कमी होतो तितका कमी होत नाही. या परिस्थितीला काय म्हणतात, रॅशट परिणाम असं म्हणतात. म्हणून आपला पर्याय जो सी आहे तो योग्य आहे. त्यानंतर
आपण पहिला जो पर्याय आहे तो वाचूया. पहिला पर्याय त्यांनी काय म्हटलेला आहे? प्रदर्शन परिणाम. प्रदर्शन परिणाम म्हणजे लोक इतरांचे राहणीमान किंवा लोक कसं खर्च करतात, त्यांची पद्धत पाहून त्यांचं काय करतात? अनुकरण करतात. आपल्या भारतामध्ये अनुकरण सिस्टम खूप मोठ्या प्रमाणात चालू असते. समोरच्याने जर काही घेतलं, तर ती वस्तू माझ्याकडे देखील पाहिजे असं त्यांचा म्हणजे स्वतःला असं हे असं अनुकरण करतात ते. यात उत्पन्न कमी झाले तरी खर्च टिकून राहतो याचा अर्थ नाही. हा सामाजिक अनुकरणाशी संबंधित परिणाम आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या संदर्भात तो काय लागू होत नाही. बी पर्याय आहे आपला उत्पन्न परिणाम. तर उत्पन्न परिणाम म्हणजे वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात होणारा बदल आणि त्यामुळे उपभोगात होणारा बदल ही संकल्पना किंमत बदलाशी संबंधित आहे. उत्पन्न घटल्यानंतर खर्च न कमी होण्याशी संबंधित आहे. आणि डी आहे आपला उठाव. उठाव परिणाम. उत्पन्न म्हणजे उठाव परिणाम ही संकल्पना अर्थशास्त्रातील उपभोग सिद्धांताचा भाग नाहीये. त्यामुळे ती या प्रश्नाला लागू होत नाही. आलं लक्षामध्ये? आपला प्रश्नाचं उत्तर आहे रॅशेट परिणाम. प्रश्न क्रमांक 14 इथे संपलेला आहे. आता आपण वळतोया प्रश्न क्रमांक 15 कडे. प्रश्न क्रमांक 15 काय म्हणतो? बरोबर विधान ओळखा. आपल्याला विधान वाचायचे आहेत. पर्याय ए हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील परराष्ट्रीय खात्यांमध्ये देयके म्हणून समाविष्ट होतात. पर्याय बी हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील उपभोग खात्यामध्ये देयके म्हणून समाविष्ट असतात. पर्याय सी हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीत किंवा सामाजिक लेखांकन पद्धतीतील भांडवली खात्यामध्ये आवक म्हणून समाविष्ट असतात. पर्याय डी हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील उपभोग खात्यामध्ये आवक म्हणून समाविष्ट असतात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील उपभोग खात्यामध्ये आवक म्हणून समाविष्ट असतात. तर सामाजिक लेखांकन प्रणालीमध्ये एकूण उत्पादन सामाजिक लेखांकन प्रणालीमध्ये एकूण उत्पादन, एकूण उपभोग आणि गुंतवणूक यांचे समग्र चित्र तयार केले जाते. त्यामुळे त्यामध्ये काय असतं की उपभोग खाते हा मुख्य भाग असतो. कुठलं खातं? लिहून घ्या. उपभोग खाते हा मुख्य भाग असतो, जो व्यक्तींच्या आणि कुटुंबाच्या उपभोगावर लक्ष केंद्रित करतो. आता हस्तांतरण देयके म्हणजे काय रे? हे सरकारकडून नागरिकांना दिले जाणारे लाभ आहेत. जसं की पेन्शन आहे, बेरोजगारी भत्ता आहे, सामाजिक सहाय्य आहे. त्याला हस्तांतरण देयके म्हटलं जातं. आता सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज, आता हे देखील सरकारकडून नागरिकांना किंवा आर्थिक घटकांना दिले जाणारे पैसे आहेत. सामाजिक लेखांकनात हे दोन्ही उपभोगासाठी वापरणारी आवक म्हणून उपभोग खात्यात नोंदवली जातात. कारण प्रत्यक्षात ते लोकांच्या उपभोगासाठीच तयार केलेले किंवा लोकांचा उपभोग करण्यासाठी वापरलेले जातात. आता परत आपण ए मध्ये पाहिलं की हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील परराष्ट्र खात्यांमध्ये देयके म्हणून समाविष्ट असतात. तर परराष्ट्रीय खाते म्हणजे देश आणि परदेश यांच्यातील आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवण्यासाठी असलेले खाते आहे. म्हणजे उदाहरणार्थ आयात निर्यात असेल, परदेशी गुंतवणूक आहे, परदेशी कर्ज व व्याज यांचा समावेश असतो. हस्तांतरण देयके, आता हस्तांतरण देयके यामध्ये पेन्शन, बेरोजगारी भत्ता किंवा सार्वजनिक कर्जावरील व्याज हे देशांतर्गत लोकांना दिले जाणारे पैसे आहेत. त्यामुळे याचा परराष्ट्र व्यवहाराशी काहीही संबंध नाही. त्यामुळे आपला हा पर्याय काय विद्यार्थी मित्रांनो? चूक आहे. आता आपण पर्याय बी कडे बोलूया. हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील उपभोग खात्यामध्ये देयके म्हणून समाविष्ट असतात. उपभोग खात्यामध्ये देयके म्हणून समाविष्ट
तर उपभोग खाते हा लोकांचा उपभोग मोजण्यासाठी असतो. येथे नोंदवली जाणारी रक्कम ही आवक असते. म्हणजे लोकांना मिळालेली रक्कम जी ते वस्तू आणि सेवा करतात. जर आपण हस्तांतरण देयके किंवा सार्वजनिक कर्जावरील व्याज देयके म्हणून नोंदवले तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून चुकीचे ठरेल. कारण प्रत्यक्षात ही रक्कम लोकांच्या खिशात येते आणि उपभोगासाठी वापरली जाते. म्हणून हा पर्याय विद्यार्थी मित्रांनो काय आहे? चूक आहे. आता वळूया आपण पर्याय क्रमांक सी. हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील भांडवली खात्यामध्ये आवक म्हणून समाविष्ट. भांडवली खात्यात तर भांडवली खाते म्हणजे देशातील भांडवली व्यवहार जसे की मशिनरी असतील, मोठमोठ्या इमारतीचं बांधकाम असेल, भांडवली गुंतवणूक इत्यादी नोंदवण्यासाठी असते. हे खाते उपभोगाशी थेट संबंधित नाही. हस्तांतरण देयके किंवा सार्वजनिक कर्जावरील व्याज हा उपभोगासाठी वापरला जाणारा पैसा आहे, गुंतवणूक किंवा भांडवली खर्चासाठी नाही. त्यामुळे हा पर्याय काय आहे विद्यार्थी मित्रांनो? चूक आहे. म्हणून आपला पर्याय डी उपभोग खात्यात आवक आपण मगाशी पाहिलं. उपभोग खात्यामध्ये आवक हाच पर्याय योग्य आहे. कारण हस्तांतरण देयके आणि सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज लोकांच्या खिशात येते आणि त्याचा मुख्य उद्देश उपभोगासाठी असतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न 16 बघा. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय ए, भारतामध्ये दुहेरी विनिमय दर पद्धत होती. पर्याय बी, भारतीय रुपया हा पाऊंड स्टर्लिंग सोबत लिंक होता. पर्याय सी, भारत हा IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा संस्थापक सदस्य देश आहे. पर्याय डी, भारताने स्वातंत्र्यापासून लवचिक विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केला. लक्षात घ्या, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, भारताने स्वातंत्र्यापासून लवचिक विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केला आहे. भारताने 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीला स्थिर विनिमय दर पद्धत स्वीकारली होती. त्यामुळे भारतीय रुपया मुख्यतः ब्रिटिश पाऊंड स्टर्लिंग याच्याशी जोडलेला होता. अर्थसंकल्पीय स्थिरता राखण्यासाठी ही पद्धत आपण वापरण्यात आली होती. 1971 नंतर भारतीय रुपयाचे अमेरिकन डॉलरशी स्थिरीकरण केले गेले आणि 1991 नंतर भारताने आंतरराष्ट्रीय आर्थिक बदल आणि मुक्त व्यापार धोरणांसह लवचिक विनिमय दर प्रणाली स्वीकारली होती. म्हणून भारताने स्वातंत्र्यापासूनच लवचिक विनिमय दर पद्धत वापरली. हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर आपण पाहूया पर्याय ए कडे वळूया. भारतामध्ये दुहेरी विनिमय दर पद्धत होती. तर हा विधान बरोबर आहे. 1960 आणि 1970च्या दशकात भारताने काही काळ दुहेरी विनिमय दर पद्धत वापरली होती. या पद्धतीत आयात निर्यात व्यवहारांसाठी वेगवेगळे विनिमय दर ठरवले जात होते. मुख्य उद्देश हा होता की देशातील परकीय चलनाची बचत करणे आणि महागाई नियंत्रण करणे. उदाहरण द्यायचं झालं की काही वस्तूंसाठी बाजारभावाने विनिमय दर निश्चित केला जात होता, तर काही महत्त्वाच्या आयातसाठी सवलतीचा दर लागू केला जात होता. यामुळे व्यवहार सुलभ होत होते, पण बाजारात थोडं गोंधळ पण निर्माण व्हायचं. त्यानंतर पर्याय बी आहे, भारतीय रुपया हा पाऊंड स्टर्लिंग सोबत लिंक होता. तर हा बरोबर आहे ना, लिंक होता ना. स्वातंत्र्यापासूनच भारतीय रुपया ब्रिटिश पाऊंड स्टर्लिंगशी स्थिर दराने जोडला होता. यामुळे भारतीय चलनाचे मूल्य ठराविक राहिले आणि आर्थिक व्यवहारात स्थिरता आली. नागरिक, व्यापारी आणि सरकार यांना परकीय चलन व्यवहार करताना सहजता मिळाली. ही स्थिर लिंक नंतर अमेरिकन डॉलरशी बदलण्यात आली. विशेषतः पाहायला गेलं तर 1971 नंतर जागतिक चलन बदलानुसार. आता पर्याय श्री कडे वळा आपण. भारत हा IMFचा संस्थापक सदस्य देश आहे. नक्कीच आहे. भारताने IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा संस्थापक सदस्य देश म्हणून सहभाग घेतला. 1945 मध्ये IMFची स्थापना झाली आणि भारताचे प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थापक सदस्य देश म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणे व कर्ज व्यवस्थापन सहभाग मिळाला. त्यामुळे भारताला जागतिक आर्थिक व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळाले.
म्हणून काय की स्वातंत्र्यापासूनच भारताने लवचिक विनिमय दर पद्धत स्वीकारली. यामुळे हे हे जे विधान आहे आपलं डी हे चुकीचं आहे. भारताने स्वातंत्र्यापासूनच लवचिक विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केला, हे चुकीचं आहे. चला आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतो? एल-एम वक्राच्या केनशियन टप्प्यामध्ये डॅश डॅश. पर्याय ए मौद्रिक धोरण पूर्णपणे प्रभावी ठरते. पर्याय बी राजकोषीय धोरण प्रभावी नसते. पर्याय सी ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय डी ए आणि बी दोन्हीही विधाने चुकीची आहेत. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी मौद्रिक धोरण पूर्णपणे प्रभावी ठरते, चूक, आणि राजकोषीय धोरण प्रभावी नसते, हे देखील चूक आहे. विद्यार्थी मित्रांनो, एल-एम वक्राचा केन्सेन जो टप्पा आहे तो म्हणजे जास्त पैसे उपलब्ध असलेले व्याजदर हे जवळजवळ स्थिर असते आणि अल्प उत्पादनाची अवस्था. या परिस्थितीमध्ये काय होतं की मॉनेटरी पॉलिसी पूर्णपणे प्रभावी नसते, कारण पैसे आधीच खूप आहेत. तर फिस्कल पॉलिसी ही काय आहे, थोडीफार प्रमाणात ती प्रभावी मानली जाते. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर जो आहे ए आणि बी हे दोन्ही विधाने चूक आहे. आता एल-एम वक्र काय? तर एल-एम वक्र हे पैसा आणि व्याजदर यांच्यातील संतुलन दाखवते. दिलेल्या उत्पन्नाच्या पातळीवर बाजारात पैसे किती पुरवठा आहेत आणि व्याजदर कसा ठरतो हे या वक्रावरून समजते. हां. त्यानंतर आपण पाहतो की केनसेन टप्पा हा शब्द आलेला आहे. तर एल-एम वक्राचा केनसेन टप्पा म्हणजे त्याचा सपाट असा भाग होय. येथे काय होतं की व्याजदर हे खूप कमी ते जास्त उपलब्ध असतात. अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला गेलं तर उत्पन्न कमी असते, त्यामुळे पैशांचा प्रवाह जास्त नियंत्रित नाही. या टप्प्यात व्याजदर जवळ स्थिर राहतो. म्हणजेच पैसे खूप असल्यामुळे कर्ज घेणे किंवा गुंतवणूक करणे जवळ बदलत नाही. आलं लक्षात? आणि नंतरचा कुठला मौद्रिक धोरण हा शब्दप्रयोग इथे झालेला आहे. मौद्रिक धोरणाचा प्रभाव. तर केनसेन टप्प्यामध्ये मॉनिटरी जी पॉलिसी आहे ती पूर्णपणे प्रभावी नाही. केंद्रीय बँक पैसा पुरवठा वाढवला तरी लोकांकडे आधीच खूप पैसे असल्यामुळे व्यवसाय किंवा गुंतवणूक जास्त होत नाही. त्यामुळे हा टप्पा जो आहे मॉनिटरी पॉलिसीचा हा मर्यादित किंवा कमी प्रभावी असतो. दुसरा शब्द आलेला आहे आपल्याकडे राजकोषीय धोरण. आता राजकोषीय धोरण म्हणजेच काय? तर सरकार खर्च वाढवते किंवा कर सवलत देते. यामुळे थोडे उत्पन्न वाढते आणि लोक खर्च वाढवतात. पण एल-एम वक्राच्या केनसेन टप्प्यात पैसे आधीच जास्त असल्यामुळे फिस्कल पॉलिसीचा जो परिणाम आहे तो पूर्णतः स्पष्ट होत नाही. म्हणून एल-एम वक्राच्या केनसेन टप्प्यात मॉनिटरी पॉलिसी इज फुल्ली इफेक्टिव्ह हे विधान काय विद्यार्थी मित्रांनो चूक आहे. काय आहे? चूक आहे. कारण पैसे आधीच खूप उपलब्ध असल्यामुळे व्याजदर जवळ स्थिर राहतो आणि कर्ज घेणे किंवा गुंतवणूक वाढवणे फार बदलत नाही. आणि फिस्कल पॉलिसी इज अनइफेक्टिव्ह हे विधानही चुकीचे आहे. कारण सरकारी खर्च किंवा कर सवलत काही प्रमाणात उत्पन्न वाढू शकते, तरी हा प्रभाव पूर्णतः स्पष्ट होत नाही. त्यामुळे या टप्प्यात दोन्ही विधान चुकीची आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर केनसेन टप्पा म्हणजे जास्त पैसे, अल्प व्याजदर, अल्प उत्पादनाची अवस्था. या परिस्थितीत मॉनिटरी पॉलिसी कमी प्रभावी ठरते, तर फिस्कल पॉलिसी ही काय ठरते? ठराविक कालावधीसाठी किंवा थोड्याफार प्रमाणात प्रभावी ठरते. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. नेक्स्ट प्रश्न. चलनवाढी विरोधी प्रश्न क्रमांक 19. चलनवाढ विरोधी धोरणामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात झालेल्या संचयी घट आणि चलन विस्तारात झालेले प्रत्यक्ष घट यांतील गुणोत्तर म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय ए चलन विस्तार वजा बेरोजगारी सममूल्यन. बी त्याग गुणोत्तर. पर्याय सी वृद्धी चलन विस्तार सममूल्यन. पर्याय डी वृद्धी किंमत सममूल्यन. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी त्याग गुणोत्तर. तर त्याग गुणोत्तर म्हणजे काय?
तर सरकारने किंवा केंद्रीय बँकेने चलनवाढ कमी करण्यासाठी केलेल्या धोरणाचा परिणाम मोजण्याचे एक ते मार्ग आहे. यामध्ये पाहिले जाते की चलनवाढ कमी करण्यासाठी अर्थव्यवस्थेला किती जीडीपी गमवावे लागते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चलनवाढ कमी करण्यासाठी किती उत्पादन किंवा उत्पन्न त्यागावे लागते हे काय सांगतो, त्याग गुणोत्तर दाखवतो. आणि म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर चलनवाढ जी आहे, चलनवाढ ही 5% वरून जर 3% पर्यंत आपण कमी केली, तर जी-डी-पी काय होतं 2% नी घटलं जातं. मग आपण त्याग गुणोत्तर हा क त्याग गुणोत्तर कसा काढतात? तर चलनवाढ आणि अ, चलनवाढ जेव्हा आपण कमी करतो, घटवतो, तर ती घट आणि जी-डी-पीची घट याचा काय आपण करतो भागाकार करतो आणि त्याच्यातून जी मिळणारं जी जे मिळतं आपल्याला ते काय होतं गुणोत्तर होतं. यावरून स्पष्ट होतं की चलनवाढ कमी करताना अर्थव्यवस्थेला किती नुकसान सहन करावं लागतं हे काय सांगतो त्याग गुणोत्तर दाखवतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, त्याग गुणोत्तर. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 20 कडे. प्रश्न क्रमांक 20 मध्ये खालीलपैकी कोणते विधान सनातनवादी अर्थशास्त्राच्या तत्वात बसत नाही? पर्याय 1. पुरवठा हा मागणी इतकाच असतो. दुसरं, पैसा हा मूल्य संचयाचे साधन म्हणून वापरला जातो. तिसरा, व्याजदर लवचिक असतो. चौथं, भांडवली अर्थव्यवस्था स्वयंसंतुलित नसते. आणि 5वं आहे अर्थव्यवस्थेतील सरकारचा हस्तक्षेप नसतो. इथे पर्याय दिलेले आहेत. ए पहिला आणि दुसरा, पर्याय बी दुसरा आणि तिसरा, पर्याय सी फक्त दुसराच आणि पर्याय डी दुसरा आणि चौथा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी दुसरा आणि तिसरा. तर पहा, सनातनवादी अर्थशास्त्राची आपण तत्त्वे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पहिला आपला तो सेचा नियम. सेच्या नियमात काय सांगितलं होतं की पुरवठा आणि मागणी हे काय समान, म्हणजे जितका पुरवठा वाढतो तितकीच मागणी वाढते. बाजारात पुरवठा आपोआप मागणी इतका होत असतो, म्हणजेच बाजार स्वतः संतुलित राहतो. इंटरेस्ट रेट लवचिक असतो, त्यामुळे व्याजदर बाजारातील परिस्थितीनुसार बदलतो. भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वयंसंतुलित असते, म्हणजे बाजार स्वतःच संतुलन साधतो आणि बाजार आणि सरकारला हस्तक्षेप करण्याची काहीच गरज नसते. म्हणजे गव्हर्नमेंटच हस्तक्षेप नसतो, कारण क्लासिकल अर्थशास्त्रानुसार अर्थव्यवस्था स्वतःचं काम काय करते, स्वतः करते. आलं लक्षामध्ये? म्हणून डी पर्याय डी हा आपला बरोबर आहे. दुसरा आणि चौथा. दुसऱ्यामध्ये पैसा हा मूल्यसंचनाचे साधन म्हणून वापरतो. तर हे जे आहे हे क्लासिकल तत्वाशी जुळत नाही, कारण क्लासिकल अर्थशास्त्रात पैसा फक्त विनिमयाचे माध्यम मानले जाते आणि पर्याय चौथा जो आहे भांडवली किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वयंसंतुलित नसते. तर हे देखील चुकीचे आहे, कारण क्लासिकल सिद्धांतानुसार बाजार स्वतः संतुलन साधतो. म्हणून आपला पर्याय ए म्हणजे हा जो एक पुरवठा आणि मागणी बरोबर असते, व्याजदर लवचिक असतो हे देखील बरोबर आहे आणि सरकारचा हस्तक्षेप नाही हे देखील आपला बरोबर आहे. आणि पर्याय 2 आणि पर्याय 4 हे चूक आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर डी हा बरोबर आहे. धन्यवाद. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलात आणि त्याचं स्पष्टीकरण आवडलाच, नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.